महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। कुशल साहेब सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम हरिभाऊ गीते साहेबांचं मी अभिनंदन करते। आताच कुशिरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता मे 8ला जो शासनाचा GR आलेला होता की आता नवीन आकृतीबंध जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार रिशफलिंग झालेलं आहे ऑफिसचं आणि मराठवाड्यासाठी स्पेशल एक मुख्य अभियंत्याचं ऑफिस त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं आणि हरिभाऊ गीते साहेबांनी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्यांनी अतिशय म्हणजे पहिला नंबर मिळवला। त्याच्यामध्ये फटाफट त्यांनी जागा घेऊन आणि ऑफिस इमिजिएटली त्यांनी सुरू केलं, तर त्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते। ऑल द बेस्ट। जलसंपदा विभागातून जलसंधारण मृदू जलसंधारण विभागाची निर्मिती झाली त्यावेळी जे संरचना होती त्या संरचनेमध्ये बदल करावेत किंवा विभागाची व्याप्ती वाढलेली आहे त्यानुसार विभागणी आहे 2 विभागामध्ये एक मुख्य अभियंता कार्यालय असावं अशी मागणी लोकप्रतिनिधींची होती आणि विभागाची व्याप्ती बघता औरंगाबाद आणि नाशिकसाठी एक मुख्य अभियंता कार्यालय असावं ही जुनीच मागणी होती। आता ज्यावेळी 29 मेला आम्ही नवीन आकृतीबंध जाहीर केला त्याच्यामध्ये एक स्वतंत्र कार्यालय आपण मुख्य अभियंता कार्यालय निर्माण केलं। पूर्वी मुख्य अभियंता कार्यालय हे मुख्य अभियंत्याचं पद हे आयुक्त कार्यालयाचं होतं, त्यांच्याकडे प्रशासनिक आणि तांत्रिक कार्यभार आयुक्त कार्यालयाचा होता, पण स्वतंत्ररित्या एक कार्यालय असावं जे क्षेत्रीय स्तरावरती कामकाज करेल आणि स्वतंत्र कार्यालय असेल। त्यामुळं आपण मुख्य अभियंता कार्यालयाची निर्मिती इथं केलेली आहे। त्याचा पहिला मुख्य अभियंत्याचा कार्यभार हा हरिभाऊ गीते यांना मिळालेला आहे। याबद्दल मी वाल्मी संस्थेच्या वतीनं तसंच मृदू जलसंधारण विभागाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। याचा फायदा आपल्या सर्व मराठवाडा विभागाला मेजर होणार आहे, कारण यांच्याकडे 13 जिल्ह्याचं कामकाज असेल, त्याच्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे असतील आणि नाशिक विभागातले 5 जिल्हे असतील, असे 13 जिल्ह्यांचा कारभार असेल। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांच्या जी संकल्पना आहे त्यातून मुख्यतः जलयुक्त शिवार ची जी कामं आहेत ती गतीने होण्यासाठी मदत होईल। शेतकऱ्यांना इथं त्यांचं सोल्युशन मिळेल, प्रशासकीय कामकाजही इथून गतीनं केलं जाईल, हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आणि सध्या अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती पावसाचं प्रमाण सध्या कमी दिसत आहे, पावसाचं पर्जन्यमान कमी असल्यामुळे इथं जर मुख्य कार्यालय जर आलं असेल तर त्याचा इतर गोष्टीवरती कामाच्या गतीवरती गुणवत्तेवरती परिणाम होईल। या सर्व गोष्टी विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयात आपण स्वागत करून आज हे कार्यालय इथं सुरू झालं असं आपण जाहीर करू आणि हरिभाऊ गीते यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ, कारण त्यांनी पूर्वी अध्यक्ष अभियंता नाशिक म्हणून काम केलेलं आहे, मंत्रालय स्तरावरती त्यांनी OSD म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना कामकाजाचा अनुभव आहे। त्या कामकाजाचा अनुभव आपल्या सर्वांना होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। कुशिरे महासंचालक वाल्मी। विजय देवराज। सर्वांना नमस्कार। आज आपल्या शासनामार्फत मृदू जलसंधारण विभागाने एक नवीन आकृतीबंध करून आपल्या मराठवाड्यासाठी एक मुख्य अभियंत्याचं एक क्षेत्रीय स्तरावरचं पद निर्माण केलं आणि त्या पदावर हरिभाऊ गीतेंची जे पोस्टिंग झाली
हे फार म्हणजे चांगलं मराठवाड्यासाठी फार चांगली संधी आहे. मराठवाड्यासाठी खरं म्हणजे आतापर्यंत म्हणजे या वाल्मीमध्ये म्हणा किंवा संभाजीनगरमध्ये तर सर्वच ऑफिसेस आमच्या दूरदर्शन विभागाचे वाल्मी परिसरामध्ये येत आहे. जसं की आता आपलं वाल्मीचं हे अगोदर होतंच, कुशेरे साहेबांचं मास आहेतच, नंतर आपलं आयुक्त मॅडम आहे, तसंच आमचं महामंडळ आहे ते सुद्धा कदाचित पुढे आम्ही वाल्मी परिसरात आणणार आहोत. आणि आमची जेवढं पण काही जरा ऑफिसेस आहे, PCA ऑफिस असेल किंवा कार्यकारी अभियंत्यांचं ऑफिस असेल, जे क्षेत्रीय स्तरावरचं काम करतं, तर ते या परिसरात आल्यानंतर एक चांगलं म्हणजे मराठवाड्यासाठी चांगली मोठी विकासात्मक संधी निर्माण झालेली आहे आणि ती खरोखर म्हणजे मराठवाड्यासाठी फार घोषणाव आहे. आता अलीकडे अल्निनोचा जो काही इफेक्ट जाणवतो आहे त्याच्यासाठी आणि त्याच म्हणजे त्यावेळेलाच असे म्हणजे हरिभाऊंची आपले पोस्टिंग झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करायचं त्यांना ती संधी मिळणार आहे. ते खरोखर मराठवाड्यासाठी घोषणाव बाब आहे असं मी सांगतो. आणि हरिभाऊ विकेंना याच्या पुढील वाटचालीसाठी चांगल्या कर्तृत्वासाठी त्यांना शुभेच्छा देतो. विभागाने माननीय मंत्री संजय राठोड आणि आपल्या शासनाचे मुख्यमंत्री माननीय महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याला न्याय देण्यासाठी अकृतीबंधामध्ये जलसंधारणचं मुख्य अभियंता पद हे निर्माण केलं आणि हे कार्यालय आज सुरू होत आहे. मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यांना सोयीचं आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांना पुण्याला जायचं अंतर वाचणार आहे. त्यामुळे त्यांचे वेळ व श्रम हे दोघांचंही बचत होणार आहे. शेतकऱ्यांना या वर्षाच्या अल्निनोमुळं पावसाची खूप कमी प्रमाणात आणि होणार आहे. अशावेळी हे कार्यालय सुरू होऊन शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं माझ्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं खूप चांगलं काम करून या कार्यालयाचा एक मोठा नावलौकिक मी निर्माण करत याची मला ग्वाही आहे. या कार्यालयासाठी माननीय आयुक्त मॅडम यांनी मला मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आणि माननीय कुशेरे साहेब यांनी या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल शासनाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि आज आपण सगळे पत्रकार मित्र सर्व माझे अधिकारी यांनी या कार्यालयात येऊन उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. आणि साजेसा आणि नावलौकिक कार्यालय हे पुढील 1 वर्षात होईल याची मला ग्वाही आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळालेच याबद्दल मी खात्री देतो. कार्यपद्धती कशी राहणार? या शासनाच्या जलसंधारण महामंडळाच्या सर्व योजना, शासनाच्या सर्व योजना, केंद्र शासनाच्या सर्व योजना या संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे आणि नाशिक विभागातील 5 जिल्हे असा 13 जिल्ह्याचा हा कारभार इथून चालणार आहे. सर्व तांत्रिक जो कारभार आहे इथून चालणार आहे आणि तो कारभार गतीने होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. केंद्र शासनाचा मराठवाड्याला काही निधी आणता येईल यासाठी मुख्य अभियंता म्हणून मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि शासनाच्या जास्तीत जास्त निधी मराठवाड्याला कसा मिळवता येईल आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्ही आग्रही राहू. स्टाफ किती लोकांचा राहील? स्टाफ पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही कार्यालयाला शासनाने आकृतीबंध ठरवलेला आहे. त्यानुसार तो स्टाफ या कार्यालयाला आहे. त्याच्यामुळं असं कार्यालयाच्या स्टाफमध्ये असं कोणताही मतभेद किंवा पदभेद या शासनाने केला नाही. तिन्ही कार्यालयांचा स्टाफ हा सारखाच आहे आणि तिन्ही कार्यालयात संभाजीनगर हे कार्यालय कसं 1 नंबरला राहील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन.